सर नाव सांगा तुमचं. माझं नाव गणेश नामदेव मुंडे. अच्छा. मी कुठून आलात? रायगड जिल्ह्यातून खोपोली शहरातून आलो. अच्छा. तुम्हाला काय त्रास होता सर? मला सायटिकाचा खूप त्रास होता. 2 गाद्या नस दबली होती. पायाला पूर्ण कमरेपासून पायाला पूर्ण मुंग्या यायच्या. अच्छा. सर दवाखाने काय केले त्याच्या आधी तुम्ही साधारण? दवाखाने मी भरपूर डॉक्टर गेले. सर्व डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितले मला. अच्छा. किती टक्के फरक पडला साधारण डॉक्टरकडे तुमच्या? नाही, डॉक्टरकडे मला काहीच फरक पडला काहीच नाही. फक्त पेन क्लिनर घेतल्याच्या नंतर तेवढं बरं वाटायचं. अच्छा. तर माझे आता किती सेटिंग आहे तुमची? मला इथं पहिल्या ट्रीप मध्ये मला आता दुसरी ट्रीटमेंट आहे ना आपली? हा, ही दुसरी ट्रीटमेंट आहे. तर पहिल्या ट्रीटमेंटला किती फरक पडला? मला जवळजवळ 60-70% फरक पडला होता. अच्छा. आता ट्रीटमेंट झाल्यानंतर आता कसं वाटतं? ट्रीटमेंट मध्ये पूर्णच मोकळं झाल्यासारखं वाटतं. पूर्ण म्हणजे हा रिलीफ टिकणार आहे असं सांगू शकता तुम्ही? आपण कसं पहिल्यांदा व्हिडिओ बनवत नाही कारण पेशंट कन्फ्युज असतात. आता तात्विक आहे, स्वाभाविक आहे. कोणाला बी बॉडी मसाज वगैरे दिलं तर तात्विक आराम कोणाला पण मिळू शकतो. पण आपला रिलीफ टिकणार आहे हे महत्वाचं आहे. अच्छा. तर इतर पेशंटला काय सांगू इच्छिता तुम्ही? नाही, मी आता इतर पेशंटला हे सांगू शकतो कारण डॉक्टरकडे न जाता जो असा हा आजार आहे तर इकडेच दत्त आश्रम मध्येच येऊन ट्रीटमेंट पूर्ण करावी. अच्छा. ठीक आहे. थँक्यू. हे तुमचे मित्र सांगा सर नाव तुमचं? अजय मिरकुटे. अच्छा. सर तुमचं? मोल मिरकुटे. अच्छा. तुम्ही सोबत आलेत ना? काय म्हणतो पेशंट? काय म्हणतो पेशंट? कसं वाटलं तुम्हाला ट्रीटमेंटने? त्यांची चालण्याची स्थिती तुम्ही दररोज पाहण्यात आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर कसं वाटलं सर? ओके वाटतं पूर्ण त्यांना. हा, ओके वाटलं. म्हणजे मला उभं नव्हतं राहता येत, मी रडायचो. अच्छा. दिवाळीपासून मी भरपूर. अच्छा. आता मला आमच्यावर दुसरा एक पेशंट आहे, त्यांना पण भरपूर आराम पडलेला. ते पण सेकंडला चालेल का? हा, सेकंड प्रॉब्लेम आहे त्यांचा. अच्छा. ठीक आहे. थँक्यू. पेन रिलीफ दत्त आश्रम चोंडी व अनाथ आश्रम.